गाडी तुम्हाला सकाळी पहाटे 4 वाजता उठले तर आता अजून निघालोय आमच्या गावाला. पैसा त्यानं घेऊ राहू खाऊ काय नको. आणि आता रेडी झालेली तुला आणि पुन्हा गाब हो येऊ यात खायचं तिची तिला मस्त द्यायची. विकली तरी बी तिनं पैसा तिनं आपल्या बँकेत टाकायचं नाव आणि राहिली तरी बी दूध खायचं तिनं. चालतंय. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. आता तुम्हाला सांगतो आज लवकर सकाळी पहाटे 4 वाजता उठले तर आता अजून निघालोय आमच्या गावाला. तर सगळ्यांची आवरावरी झाली. डायरेक्ट तुम्हाला सांगतो आता रेल्वे स्टेशनला जायचं आणि डायरेक्ट सांगोला. तर तुम्हाला सांगतो आज इतकी थंडी आहे ना, मला काय सांगायचं, भयंकर थंडी आहे. दादा झालं का तुझं? दादा झालं का? आत्या कुठे गेली बघ बरं आपली, बघ बघ लवकर. चला चला तर मित्रांनो, चला डायरेक्ट आता आपण रेल्वे स्टेशनवर भेटू. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो इतक्याच पहाटे तुम्हाला सांगतो माझ्या आजीचं माझ्यावर किती प्रेम आहे हे तुम्हाला दाखवतो. आजी काय म्हणते आपण जाणून घेऊ. तर आजी काय म्हणणार, तर चला आजी काय म्हणते बघूया आपण. ते आमचं काय संबंध, आता दोघांना संबंधच आम्ही धरले पाहिजे. होय मग दोघं नातू तेवढंच. होय आणि लिकीला मस्त लेकीला मस्त. हा नाही ती ते खरं का खोटं आहे? जनावरला कसं माहिती आहे का, ते गावात हे म्हणजे असं जरा बांधायची बी ही वेळी अडचणीत म्हणतात त्याने इकली का इकली बी मग त्याच्या वाटणी त्याने इकली. पैसा त्यानं घेऊ राहू खाऊ काय नको. आणि आता रेडी झालेली तुला आणि पुन्हा गाब हो येऊ यात खायचं तिची तिला मस्त द्यायची. विकली तरी बी तिनं पैसा तिनं आपल्या बँकेत टाकायचं नाव आणि राहिली तरी बी दूध खायचं तिनं. चालतंय. दूध खायचं आणि दुधाचा पैसा येईल ती वैरण ती अजून घालते काढून. हो तुझं जसं काय म्हणणं असेल तसं करतो. होय मस्त तिची तिला दोघांच्या रेड्यात. मी त्यांना काय म्हणत नाही मला द्या असं करा तसं करा. हे काय ते घेतील नाही त्याला काय एवढं तसं काय नसतं. आहे काय तसं काय नसतंय म्हणणं. हाय ते सांभाळते ते म्हशीला घालतोय आम्ही. तो एकामेकाला तिकडं आले म्हणजे आम्ही त्यांचे गुरु सांभाळतोय. आता आम्ही आलोय ते सांभाळते ते. म्हणून आमची मसर आवलादीला काढले चांगले दूध देते ना. आणि 2 महिने चालला तर गाप जाते. आता तायडा नवीनच रिली ती किवडे 2-3 लिटर दूध देते एका वखताला. मित्रांनो हे आहे ढालगाव स्टेशन. तर ही आली बघा मित्रांनो आमची गाडी. ए थांबो रे, थांब सोने, सोने थांब सोने. गाडी तुम्हाला सांगतो जागा काय बसायला नव्हती. मित्रांनो हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा. सांगोल्यामध्ये मेन चौकामध्ये आहे. तर मित्रांनो आता 11 वाजले ते. तर आता आम्ही इथं घरी आलो. तर आता आम्हाला बाग फवारायची आहे.
तर बाग आपली डाळिंबाची आहे. तर तुम्हाला दाखवतो बाग ही आणि आपली पूर्ण शेती तुम्हाला दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर हे आमचा असा आहे बघा फवाराचा सेटअप आहे सगळा. तर ही STP इंजन आणि ही समोरची आपली बॅलर आहे ते. तर एवढी बॅलर आहेत आमच्या असे. तर ही इंजन आता चालू केलं बघा मित्रांनो. आणि ह्याच्यात आता तात्यानं कशी तर पावडर मिसळली हे मला काय माहीत नाही. तुम्हाला पावडरचा पडा दाखवतो थांबा. तेव्हाची आपली बाग आहे, फवाराय चालू आहे खाली. तुम्हाला पोळा दाखवतो मित्रांनो बघा. हवा ही पोळा आहे. ह्याच्यावर काय नाव आहे बघा इंग्लिशमध्ये, धनप्रीत. तर हे धनप्रीत पावडरचा पोळा आहे. कशाला वापरते ते आणि काय काम करते मला काय माहीत नाही. असा पोळा आहे. मित्रांनो आता बागेत आलो बघा. तर बागेला अशा प्रकारे पालवी फुटायला लागली आहे. हे बघा प्रत्येक झाडाला अशी पालवी फुटायला लागली आहे. त्याची ज्वारी आली आहे बघा. मित्रांनो ही बघा आपली गाजरा आणि हे आपला गहू. गहू कसा आलाय हे नक्कीच कमेंट करून सांगा. तर गव्हाला आपल्या दुसरं पाणी दिलेलं आहे हे तुम्हाला माहितीच आहे बघा. आणि ही ज्वारी तर तुम्ही बघितलीच. तर मित्रांनो मी आता गव्हाच्या वरच्या बाजूला आलोय. तर आपल्या गव्हाच्या वरच्या बाजूला ज्वारी आणि मका मिक्स आहे, त्याला पाणी चालू केले. मगाशी जे तुम्ही बघितला ते खालच्या बाजूनं बघितला. तर आता ही बघा अशी ज्वारी आहे. तर असं पाणी सोडलं ह्याला. ही अशी ज्वारी आहे आणि मका पण ह्यात मिक्स आहे. आणि ही सगळी आपली गोरा. तर मित्रांनो तुम्हाला जी सुरुवातीला आजीला जे काय बोलली हे काय समजलं नसेल. तर विषय आजीचा असा होता की ही म्हैस जी तुम्हाला दिसते ही म्हैस दिली आजीनं. तर ह्या म्हशीचा फोटो तुम्हाला इथे दाखवतो. आता हे आजीनं म्हैस दिली होती तेव्हा केवढी होती आणि आता ही म्हैस एवढी झाली आहे. तर आजीचं असं म्हणणं आहे की ह्या म्हशीला आता काय झालंय तर रेडी झाली आहे. तर ह्या म्हशी रेडी तुम्हाला दाखवतो. हे वाहते हे रेडी आहे, ही रेडी आहे ह्या म्हशी. तर आजी काय म्हणत होते की ते म्या दिलेली म्हैस कशी आहे काय आहे बरे आहे का. म्हणजे आजी जवळजवळ 2 वर्ष ते 3 वर्ष झालं आजी इकडं आलीच नाही. मग त्याच्यामुळं आजीने विचारपूस केली असता. मग मी म्हणलं हाय चांगलीच म्हणलं. तर गेल्या वर्षी म्हशीला काय झालं तर मी म्हणलं रेडी झाली होती. तर ते आता रेडी काप गेली आहे का तर मी म्हणलं ते नाही आता इकली आहे म्हणलं. मग ती इकू दे म्हणले. पैसे कोणी घेतलं काय आहे ते विचारपूस केली आणि आता ही रेडी आहे. ती मला म्हणते आजी ही तू घे. मला दोन्ही नातू सारखंच, बारका आहे तेवढाच आणि तू मोठा आहे तर तू बी तेवढाच.
आणि लेकीला म्हैस दिली आहे म्हणले तर म्हैस लेकीला. तर हे बघा ही लेक इकडे धुवून धुवायला लागली आहे. तर हे आजीचं असं म्हणणं होतं, बाकी काय विषय नव्हता. तर ही अशी रेडी आहे बघा.